प्रतीक्षा आणि नुकतंच आता विठ्ठलाच्या वारीला सुरुवात झालेली आहे आणि माझ्या घरामागचेच रुक्मिणी आजी, नीला आजी या पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या आहेत आणि विठ्ठलच्या गजरात हरिनामाच्या गजरात त्यांची वारी उद्यापासून सुरू होणार आहे. तर त्या पायवारीसाठी जाणार आहेत. तर त्या माझ्या घरी आलेल्या आहेत. तर त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया विठ्ठल नामाच्या गजरात आणि वारीचा तो अनुभव, त्यांचा प्रवास, किती वर्ष झाले त्या वारी करत आहेत. तर माझ्यासोबत तुम्हीही त्यांची ही मुलाखत जाणून घ्या. चला तर मग जाणून घेऊया त्या दोघींचं मत. या आहेत रुक्मिणी आजी आणि या आहेत लीला आजी. तर रुक्मिणी आजी, तुमचं किती वर्ष आहे पंढरीच्या वारीचं? 11 वर्ष आहे. जाताना असं वाटते जावं नाही, आता पुन्हा गेले की, पण ते वारी आली की जावंच वाटते. वारी आली की ते विठ्ठल बोलावतेच आम्हाला, नाही तर यावर्षी तर जाणारच नव्हतं. पण ते आता कर्मणच झालं, आठवत झाली नाहीच म्हणलो वायाला. तर तिथं गेल्यावर असं जाऊ नाही वाटते, पुन्हा येऊ नाही झाल्या, बस झाल्या वाटते, थकावा येते. पण असं वाटते आता ती वारी आली की जावंच वाटते. चांगलं वाटते असं दर्शन घेतलं की. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे असं कधी विठ्ठलाचं म्हणजे जाणवलं का? प्रत्येक संगच आहे वाटते, विठ्ठल संगच आहे वाटते आपल्या सोबतच. किती चिखलात झोपलं तरी काहीच होत नाही, काटा बुडत नाही. गेल साली तरोटा टाकू टाकू झोपलो आम्ही वल्ल्यात चिखलात. असा चिखल तरी काहीच वाटत नाही, तरी जावंच वाटते वारी आली की. हो ना, विठुराया बोलून घेते बोलवतेच ते आम्हाला. आणि तिथे जेव्हा तुम्ही पोहोचता तेव्हा मग तुम्ही म्हणजे जेव्हा चरण स्पर्श होते तुमचा विठ्ठलाच्या तेव्हा असं चांगलं वाटते. तेव्हा वाटते बस सगळंच आपलं हे झालं वाटते. तुमचा अनुभव काय म्हणजे वारीचा? मी 2-3 वर्ष झाले मध्ये गेले होते. पहिल्याला गेले मी, पण 2-3 वर्षात गेले होते. पण यंदा मला राहवलं नाही म्हणून मी आता निघाले पंढरपूरला. मला वाटते की कधी कधी विठ्ठलापाशी जावं की, असं इतकं मनात हास्य वाटते. पण तिथं गेल्यावर इतकं माणसाला हे वाटते की नाही, पूर्ण दुःख हरवून जाते माणसाचा. गेलेला महिन्याचा थकावा माणसाचा हरवते. त्या पंढरपुरातून निघा सुद्धा वाटत नाही आम्हाला. घरच्या लेकराची, बाळाची, कोणाची आठवण सुद्धा येत नाही आम्हाला. इतकं आमचं मन हर्ष होऊन जाते पंढरपूरला जाताना. एवढे मिळून जातो आम्ही. मिळून जाताना आम्हाला इतकं चांगलं वाटते की नाही, विठ्ठलाचा गजर करतच जावं वाटते. वारी तळमळ माझ्या घरी, तळमळ माझ्या घरी. येऊ मी कशी सांगा पांडुरंगा, येऊ मी कशी सांगा पांडुरंगा. माझ्या घरी लेकी सुना, लेकी गेल्याता माहे सासरी, सुना गेल्याता माहेरी. येऊ मी कशी सांगा पांडुरंगा, येऊ मी कशी सांगा पांडुरंगा, येऊ मी कशी सांगा पांडुरंगा. आली महिन्याची वारी, तळमळ माझ्या घरी, तळमळ माझ्या घरी. येऊ मी कशी सांगा पांडुरंगा, येऊ मी कशी सांगा पांडुरंगा. मी कशी सांगा पांडुरंगा, येऊ मी कशी सांगा पांडुरंगा. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम. तुमच्या पुढील प्रवासासाठी, तुमच्या पंढरीच्या वारीसाठी तुम्हाला आमच्या सगळ्यांकडून, सबस्क्रायबर्स फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुमची ही वारी अशीच व्यवस्थित पार पडावी ही विठुरायाचरणी प्रार्थना. तुमचं दर्शनही निर्विघ्नपणे पार पडो. आमच्याकडून सगळ्यांकडून शुभेच्छा तुमच्या सर्वांसाठी. रामकृष्ण